गेल्या 2 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काही अशा भेटी झाल्या ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार थेट एकनाथ शिंदेच्या दालनात जातात. त्यातच बारामतीत शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट होते आणि लगेचच सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. या सगळ्या घटना एकमेकांपासून वेगळ्या आहेत का, की पडद्यामागे काही मोठी राजकीय रणनीती आखली जाते? शरद पवार खरोखरच एनडीएच्या जवळ जात आहेत का? मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील सत्ता समीकरण आणि महाविकास आघाडीचं भवितव्य, या सगळ्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आम्ही या विश्लेषणातून करणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठी नवीन नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भेटतात, चर्चा करतात, कार्यक्रमात एकत्र दिसतात. पण काही भेटी अशा असतात ज्यांचा राजकीय अर्थ त्यांच्या अधिकृत स्पष्टीकरणापेक्षा खूप मोठा असतो. सध्या तसंच काहीसं चित्र दिसत आहे. कारण एका बाजूला शरद पवार विधान भवनात एकनाथ शिंदेच्या दालनात गेले, तर दुसऱ्या बाजूला काही तासातच सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. या दोन्ही घटनांमुळे राज्यातील राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं आहे. या भेटीचा पहिला परिणाम महाविकास आघाडीमध्ये दिसून आला. कारण महाविकास आघाडीची उभारणी करण्यात शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या प्रत्येक हालचालीकडे मित्रपक्षही बारकाईने पाहतात. सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे पाहताना आणखी एक राजकीय पैलू समोर येतो. कारण ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरात आहेत. महाराष्ट्रातून काही नव्या चेहऱ्यांना केंद्रात संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या भेटीचा संबंध केवळ राज्याच्या राजकारणाशी नसून दिल्लीतील समीकरणांशीही जोडला जात आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी काळात जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राजकीय भूमिका बदलली किंवा किमान केंद्राशी अधिक संवाद वाढवला, तर त्याचा फायदा मंत्रिपदाच्या वाटाघाटीमध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर राज्यातही महत्त्वाच्या खात्यांच्या फेरबदलाची शक्यता काही जण व्यक्त करत आहेत. अर्थात यापैकी कोणत्याही चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र राजकारणात अशा भेटी अनेकदा भविष्यातील घडामोडींचे संकेत म्हणून पाहिले जातात. यामध्ये आणखी एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. सुनेत्रा पवार यांच्या फडणवीस भेटीच्या आधी बारामतीमध्ये त्यांची आणि शरद पवार यांची स्वतंत्र चर्चा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शरद पवार एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे या दोन्ही गोष्टी डावलून चालणार नाही. त्यामुळे या दोन भेटींचा काही संबंध आहे का, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होत आहे. एका बाजूला शरद पवार शिंदेंना भेटतात, त्यानंतर सुनेत्रा पवार फडणवीसांना भेटतात आणि त्याआधी बारामतीत अंतर्गत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाकडे अनेक जण स्वतंत्र घटनाप्रमाणे न पाहता एका मोठ्या राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून पाहत आहेत. तर दुसरीकडे शिंदेंच्या दालनात झालेल्या भेटीनंतर ठाकरे गटातून नाराजीचे सूर उमटले. विशेषतः संजय राऊत यांनी उघडपणे प्रतिक्रिया दिल्यानंतर या भेटीचा राजकीय अर्थ अधिक गडद झाला. अर्थात शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाने कोणताही राजकीय संदेश असल्याचं अधिकृतपणे मान्य केलेलं नाही. पण राजकारणात अनेकदा शब्दांपेक्षा दृश्य जास्त बोलकी असतात. कॅमेऱ्यासमोर आलेली ती भेट आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा यामुळे हा विषय इतका मोठा झाला. याच वेळी दुसरी घटना घडते.